नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आजार आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती याविषयी माहिती जाणून घेत असतो. पण आजचा विषय थोडा वेगळा आहे. आज आपण आयुर्वेद व पंचकर्म उपचारांसाठी कॅशलेस सुविधा या विषयावर वैद्य निलेश लोंढे यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्ते. वैद्य निलेश यांच्याबद्दल बोलायचं झालं तर निलेश सर हे MD आयुर्वेद PhD स्कॉलर आहेत. पिंपरी चिंचवडमधील पहिल्या कॅशलेस आयुर्वेद हॉस्पिटलचे आणि पहिल्या NABH एक्रिडेटेड हॉस्पिटलचे ते जनक म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. निर्विकार हे महाराष्ट्रातील पहिलं CGHS इम्पॅनल हॉस्पिटल आहे, जिथे CGHSच्या सर्व पेन्शनरला कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत. CAPF म्हणजेच सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, आयुका, NCRA, हाय एक्सप्लोसिव्ह फॅक्टरी यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा कॅशलेस आंतररुग्ण विभाग सुरू आहे. विमा कंपन्यांमध्ये HDFC अर्गो, बजाज अलायन्स, आदित्य बिर्ला, ICICI, लॉम्बार्ड, केअर हेल्थ यांसारख्या अनेक कंपन्यांच्या विमाधारकांना कॅशलेस स्वरूपात आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार येथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर लवकरच ECHS मिलिटरी पेन्शनर्स, अम्युनिशन फॅक्टरी यांसारख्या सुद्धा कॅशलेस आंतररुग्ण विभाग इथे सुरू होणार आहे. वैद्य निलेश हे जवळपास 15 वर्ष आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांना आतापर्यंत 23,000हून अधिक रुग्ण त्यांनी तपासणी आणि उपचाराचा अनुभव घेतलेला आहे. सांध्यांचे विकार, मणक्याचे विकार, त्वचा विकार व सोरायसिस, मूळव्याध, वंध्यत्व, लहान मुलांचे आजार, मधुमेह, किडनीचे विकार, हृदयाचे विकार, दम्याचे विकार, सौंदर्य विषयक तक्रारी यांसारख्या आजारांवर विशेष संबोधित उपचार हे निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. वैद्य निलेश यांच्या पुढाकाराने गर्भायुर्वेद निर्मल स्पा मध्ये सौंदर्य विषयक तक्रारींमध्ये केस गळणे, कोंडा होणे, वांग येणे, पिंपल्स येणे याविषयी विशेष सौंदर्य किट उपलब्ध आहे. वैद्यांसाठी निर्विकार पंचकर्म इन्स्ट्रुमेंट व पंचकर्म किट्स, क्लाउड हेल्थ क्लिनिक मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, आयुर्वेद लाकडी घाणा, निर्विकार ज्ञान संकुलद्वारे राष्ट्रीय विद्यापीठ मान्यता प्राप्त पंचकर्म थेरपिस्ट कोर्स आणि वैद्यांसाठी आयुर्वेद व पंचकर्म कोर्स असं यांसारखे अनेक उपक्रम येथे राबवले जातात. आजपर्यंत 700हून अधिक रुग्णांनी आंतररुग्ण म्हणजेच ॲडमिट राहून पंचकर्म उपचार घेतलेले आहेत आणि 300हून अधिक रुग्णांचे आयुर्वेद आणि पंचकर्म उपचारांचे मेडिक्लेम हे सँक्शन देखील झालेले आहेत. निर्विकारच्या डायरेक्टर वैद्या सारिका निलेश लोंढे यांचं वंध्यत्व व स्त्रीरोग यावर विशेष असं कार्य आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक कुटुंबामध्ये संतती सुख देऊन आनंद निर्माण केलेला आहे. इथे एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे ज्या रुग्णांना मणक्यामुळे बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, जेवण सुद्धा ते झोपून करावं लागत होतं, तसंच ऑपरेशनच्या टेबलवरून उचलून आणलेले रुग्ण सुद्धा आज निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलच्या विशेष संशोधित उपचारांनी चालत त्यांच्या घरी जात आहेत. चला तर मग वैद्य निलेश यांच्याकडून आयुर्वेद व पंचकर्म उपचारांसाठी कॅशलेस सुविधा याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. सर, खूप असा इंटरेस्टिंग टॉपिक आहे, अनेकांना याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे. त्यामुळे सुरुवातीलाच कॅशलेस आयुर्वेद व पंचकर्म उपचार ही संकल्पना नेमकी काय आहे हे सांगा. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर पूर्वी बघितलं आपण की ॲलोपॅथी हॉस्पिटल्समध्येच ही कॅशलेस विमा ही सुविधा उपलब्ध होते. म्हणजे ज्यावेळेस ॲलोपॅथी हॉस्पिटल्समध्ये कोणत्याही आजारासाठी रुग्ण आजही ॲडमिट होतो तर त्याला उपचार करताना त्याची सगळी सुविधा कॅशलेस स्वरूपात मिळते. पण हीच सुविधा भारत सरकारने आणि आपलं आयुष मंत्रालय यांच्या माध्यमातून आयुर्वेदासाठी सुद्धा ही कॅशलेस सुविधा उपलब्ध केलेली आहे. म्हणजे काय तर अनेक कंपन्या ज्या आहेत आता, मग जसं HDFC अर्गो आहे, आदित्य बिर्ला आहे किंवा बजाज अलायन्स आहे, ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत, ह्या सगळ्या कंपन्या आता आयुर्वेदाचं जो उपचार पद्धती आहे ती त्यासाठी सुद्धा कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देतात. याच्यामध्ये तसंच आपली जी सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम आहे, जशी CGHS आहे
किंवा CAPF आहे म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आहेत, यांनी सुद्धा ही सुविधा त्यांच्या पेन्शनर्ससाठी, त्यांच्या वर्किंग स्टाफसाठी ही सुविधा कॅशलेस स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. मला सांगायला आनंद आहे की निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल हे पहिलं महाराष्ट्रातलं हॉस्पिटल आहे की ज्याच्यामध्ये ही CGHS आणि CAPF ह्या दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत बाकीच्या कंपन्यांबरोबरच. बरं नक्कीच. पण डॉक्टर, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या कंपन्यांचे इन्शुरन्स हे आता कॅशलेस स्वरूपात आहेत? आता जर कंपन्यांची यादीच करायचं म्हटलं तर पहिली जी आहे की CGHS म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, जे सगळे पेन्शनर्स आहेत, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई जे पेन्शनर्स आहेत त्यांच्यासाठी ही कॅशलेस सुविधा आहेत. त्याच्याबरोबर CFF म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स यांच्या कर्मचारी व यांच्या पेन्शनर्ससाठी सुद्धा ही सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर आयुका, NCRA, हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी आणि आताच कालच आमची CAFVD नावाची जी काही मिलिटरीची जी व्हेकल डेपो आहे त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी निर्विकारमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध झालेली आहे. याचबरोबर SDFC अर्गो असेल, आदित्य बिर्ला असेल, बजाज अलायन्स असेल, ICICI लॉम्बार्ड असेल, केअर हेल्थ असेल, तसंच वोलो हेल्थ असेल, युनायटेड हेल्थ पारेक असेल, लिंक TPA असेल, मॅग्मा असेल, युनिव्हर्सल सॉम्को असेल, अशा अनेक कंपन्या आता आणि अजूनही काही स्टार हेल्थ असेल किंवा बाकीच्या ज्या कंपन्या आहेत ह्या काही दिवसातच निर्विकारमध्ये कॅशलेस सुविधा देणार आहेत. बरं तुम्ही उल्लेख केला ते एक CGHS पेन्शनर्स रुग्ण जे असतात, समजा त्या रुग्णांना कॅशलेस फॅसिलिटी हवी असेल तर त्याच्यासाठी काही प्रोसेस आहे का? त्याच्यासाठी एक प्रोसेस आहे. जे काही CGHSचे सगळे रुग्ण असतात त्यांना आता पुण्यामध्ये मुकुंदनगर येथे आयुष डिस्पेन्सरी आहे. आयुष डिस्पेन्सरी म्हणजे आयुर्वेदिक उपचार करण्यासाठीची सुविधा. मग त्यांना तिथं जायचं असतं, तिथे जे डॉक्टर्स असतात त्यांना त्या डॉक्टरांना दाखवायचं असतं आणि त्या डॉक्टरांकडून मग आयुर्वेदिक व पंचकर्म उपचारांसाठी औषधी उपचार हे त्यांना तिथूनच मिळतात. पण पंचकर्म उपचारासाठी त्यांना तिथून मेमो घ्यायचा असतो आणि तो मेमो घेऊन त्यांना आमच्याकडं निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल्समध्ये यायचं असतं. म्हणजे प्रत्येक जे कोणी CGHS पेन्शनर्स आहेत त्यांनी हा मेमो तिथून घेऊन यायचा आहे आणि तो हॉस्पिटलला दाखवला की त्यांची आमच्याकडे एक सॉफ्टवेअर सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी ही आम्हाला दिलेली आहे एक सिस्टीम, तर त्याच्यामध्ये त्यांचं सगळं अपडेट होतं आणि त्यांना हा उपचार जो आहे सगळा तो कॅशलेस स्वरूपामध्ये मान्य होतो. पण समजा डॉक्टर काही कंपन्यांचे इन्शुरन्स हे कॅशलेस नसतील तर त्या रुग्णांनी काय करायचं? हो, निश्चितच हा छान प्रश्न आहे. कारण सगळ्याच कंपन्यांचे अजून काही आयुर्वेदाचे कॅशलेस नाही झालेले. पण ह्या कंपन्यांमध्ये जर तुमच्या पॉलिसीमध्ये आयुष कवर नावाची जर गोष्ट उपलब्ध असेल तर मग तुम्हाला विमा परतावा म्हणजे रिएम्बर्समेंट फॅसिलिटी अवेलेबल होती. जशी MD इंडिया आहे, मेडीबडी आहे, युनायटेड इंडिया आहे किंवा ओरिएंटल इन्शुरन्स आहे किंवा न्यू इंडिया ॲश्युरन्स आहे, ह्या ज्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत आता सध्या तरी ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये रिएम्बर्स ही सुविधा उपलब्ध आहे. मी जसं मगाशी म्हटलं की स्टार सुद्धा आमच्याकडे आता थोड्याच दिवसात कॅशलेस स्वरूपात उपलब्ध होणार आहे. पण आता स्टारचा कर्मचारी आहे, त्याला स्टारचा पॉलिसी धारक आहे आणि त्याला आयुर्वेदिक उपचार घ्यायचा तर त्याच्यासाठी सुद्धा विमा परतावा म्हणजे रिएम्बर्समेंट ही सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतात, वर्किंग एम्प्लॉई असतात, त्यांच्यासाठी सुद्धा विमा परतावा ह्या माध्यमातून हे उपलब्ध आहे. समजा डॉक्टर मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात की काही रुग्णांना कॅशलेस किंवा विमा परतावा मिळू शकतो, मग हे रुग्ण कोणते असतात, त्यांच्यासाठी काही अटी वगैरे आहेत का? विमा परतावा मिळण्यासाठी बेसिकली काय आहे, बऱ्याच लोकांना आयुर्वेद आणि पंचकर्म, काही लोकांना वेलनेस असं वाटतं, म्हणजे बाबा मला काही त्रास नाही आणि मला पंचकर्म घ्यायचंय तर माझा विमा परतावा मिळेल का, असा अनेक लोकांचा प्रश्न आमच्याकडं ते घेऊन येतात. तर अशा रुग्णांनी नेहमी लक्षात ठेवा की यांच्यासाठी विमा परतावा नाही. ज्या रुग्णांना आजार आहे, त्या आजाराचं निदान आहे, त्या निदानासाठी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत. उदाहरणार्थ बाबा एखादा मणक्याचा रुग्ण आहे, मला असं वाटतंय माझी पाठ दुखते, पण तुमच्या जर रिपोर्ट्समध्ये काहीच आलं नाही, म्हणजे बाबा मणक्यामध्ये नस दबली आहे, गादी बाहेर आली आहे, स्नायू अखडलाय किंवा तुमच्या मणक्यांमध्ये गॅप पडायला लागलाय, शिर चोकअप झाली, असं तुम्हाला तुमच्या रिपोर्ट्समध्ये काहीच नाही आलं तर मात्र त्यांना विमा मिळणं थोडीशी
शक्यता अवघड होते, कारण तुमच्या पॉलिसीमध्ये जरी आयुर्वेद असलं पण तुम्हाला जर आजारच नसला आणि त्या आजाराचे रिपोर्टिंग नसलं, त्याचे इन्व्हेस्टिगेशन नसलं, त्याचं डायग्नोसिस नसलं, त्याचे इमॅजोलॉजिकल म्हणजे सोनोलॉजी नसतं, सोनोग्राफी नसली, MRI CT नसला, तर मात्र तुम्हाला इन्शुरन्स मिळायला थोडंसं अवघड जातं. बरं. डॉक्टर, मगाशी तुम्ही आणखीन एक उल्लेख केलात की CSMA. तर CSMA म्हणजे जे असे रुग्ण की जे राज्य किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत, बरोबर? तर त्यांच्यासाठी निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये नेमक्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? बरोबर, छान. आता आपण मगाशी CGHS पेन्शनर्स बाबत बोललो की त्यांना बाबा जायचं, मेमो घेऊन यायचं आणि उपचार करायचे. पण जे CSMA आहेत म्हणजे जे वर्किंग्स लोक आहेत, त्यांच्यासाठी त्यांना काय करावं लागतं? एक तर त्यांचे AMA डॉक्टर्स किंवा मग त्यांच्या CGHSच्या ऑफिसमधून, किंवा मी जसं मागाशी म्हटलं की आयुष डिस्पेन्सरी जी आहे तेथून त्यांना मेमो आणावा लागतो. पण त्यांना ते जे काही पैसे आहेत ते स्वतः भरावे लागतात. आणि मग त्यांचे जे काही ऑफिस असतात, आता वेगवेगळे ऑफिसेस असतात प्रत्येकाचे, म्हणजे जसं नारी आहे किंवा मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे किंवा काही ॲम्युनिशन फॅक्टरी आहेत किंवा याची फॅक्टरी पण आहे ज्याच्यामध्ये वर्किंग काही कर्मचाऱ्यांसाठी OPD बेसिसला काही करायचं आहे, तर अशा रुग्णांना मात्र स्वतः पैसे भरावे लागतात. यासाठीचे रेट जे आहेत ते आम्हाला CGHSनी बंधनकारक केलेले आहेत. ते सगळे रेट्स जे आहेत CGHSचे रेट्स लागतात, पण त्या रेट्सवर त्यांना ते पैसे भरावे लागतात स्वतःला. आणि मग त्यांच्या ऑफिसकडून त्यांना ते रिटर्न म्हणजेच विमा परतावा किंवा रिएम्बर्स होतात. तर अशा रुग्णांना कॅशलेस मिळत नाही. पण असं होत नाही की त्यांना उपचारच मिळत नाही, त्यांनाही उपचार मिळतो, फक्त स्वतः पहिले पूर्वी पैसे भरायला लागतात आणि मग नंतरून त्यांना ते विमा परताव्याच्या माध्यमातून मिळायला सुरुवात होते. बरं बरं. डॉक्टर, आतापर्यंत तुमच्याकडे कोणकोणत्या आजारांसाठी कॅशलेस इन्शुरन्स हे सँक्शन झालेले आहेत? निश्चितच मला सांगायला आवडेल, 300 पेक्षा जास्त रुग्णांवर आम्ही कॅशलेस इन्शुरन्स आजपर्यंत मिळाले आहेत. मग जर आपण डोळ्यांपासून सुरुवात केली तर एक ग्लाउकोमा म्हणजे डोळ्याचं प्रेशर्स वाढणं, ह्या रुग्णासाठी सुद्धा निर्विकारमध्ये कॅशलेस इन्शुरन्स झालाय. त्याच्यानंतर मानेचे जे आजार आहेत म्हणजे मानेमध्ये गॅप पडणं, शीर चोकअप होणं किंवा स्नायू आखडणं, कमरेमध्ये गॅप पडणं, कमरेची शीर चोकअप होणं, याच्यावर आयुर्वेद व पंचकर्म उपचाराद्वारे छान उत्तमरित्या त्यांना रिझल्ट्स तर मिळालेच 8 दिवसात व त्यांचा सगळा उपचार कॅशलेस स्वरूपात झाला. जसं गुडघ्यांचे आजार आपण बघतो की पहिली स्टेज आहे, दुसऱ्या स्टेजमध्ये रुग्णांना वेदना होत असतात आणि मग त्याच्यावर त्यांना काही यशस्वी असा उपचार नसतो, फक्त व्यायाम करा असं सांगितलं जातं. पण आयुर्वेदाच्या माध्यमातून ऑइलिंग थेरपी म्हणजे ऑइलिनेशन्स, स्नेहन करणं आणि ऑइल केल्यामुळं त्या स्नायूंना ताकद येणं, अशा रुग्णांचे म्हणजे ज्यांचे गुडघ्यामध्ये गॅप पडलेत, गुडघ्याचं तेल कमी झालंय, अशा रुग्णांचे सुद्धा मेडिक्लेम कॅशलेस सँक्शन झालेत. याचबरोबर किडनीचे आजार, एक माझ्याकडं CKD म्हणजे क्रोनिक किडनी डिसीज, याचा जवळपास जो 15 दिवसाचा त्यांचा जो सगळा खर्च आहे तो कॅशलेस माध्यमातून त्याला सँक्शन झाला. याचबरोबर मग काही कॉम्प्लिकेशन्स असतील जसे की आपण डायबिटीस आणि त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स असतील, पण रुग्णाने जर डायबिटीस जर मेन्शन केलेला असेल त्याच्या पॉलिसीमध्ये तर मग त्याला डायबिटीस रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा इन्शुरन्स सँक्शन्स होतो. याचबरोबर ॲसिडिटीचे जे गॅस्ट्रायटिस आहे किंवा पॅन गॅस्ट्रायटिस आहे किंवा IBS सारखे जे आहेत म्हणजे पोटाचे आजार आहेत. आता ग्रहणी हा जो आजार आहे हा आधुनिक उपचाराच्या माध्यमातून लवकर कंट्रोलला येत नाही किंवा आला तरी काही खूप दिवस औषधं घ्यायला लागतात. तर असे जे काही रुग्ण असतात ग्रहणीच्या, पोटाच्या आजाराचे किंवा फिशरसाठी संडासच्या जागी जखम होणे, असे जे सगळे रुग्ण आहेत यांचे सुद्धा उपचार जे आहे कॅशलेस स्वरूपात झालेत. मला एक त्वचा विकार जो आहे ज्याच्यामध्ये त्वचा जाणं किंवा लायकन प्लॅनेस सारखे आजार्स आहे, कॅन्डिडायसिस सारखे आजार्स आहेत, सोरियासिस सारखे आजार्स आहेत, हे जर तुमची पॉलिसी 3 ते 5 वर्ष जुनी असेल तर अशा रुग्णांमध्ये सुद्धा कॅशलेस स्वरूपामध्ये उपचार उपलब्ध झालेत. तसेच स्त्रियांचे काही आजार्स असतील, मग सर्व्हिसायटिस असेल किंवा गर्भाशयाला शोथ असेल, अतिप्रदर म्हणजे वारंवार पाळी लवकर येणं, जास्त अंगावरून जाणं, अशा रुग्णांचा सुद्धा आता जस्ट आमच्याकडे एक सुवर्ण विजेती एक रुग्ण होते ॲडमिट, त्याच्यामध्ये तिची पाळी म्हणजे तिला 3 ते 5 दिवसात परत पाळी आली आणि अतिशय फ्लो होत होता. 3ऱ्या दिवशी तिची मॅच होती तर ती रुग्ण ॲडमिट झाली आणि छान तिला आयुर्वेदाच्या माध्यमातून सुद्धा तिचा फ्लो कमी झाला आणि ती मॅचला खेळून तिला
ती सुवर्णपदक विजेता झाली आणि आता ती महाराष्ट्राकडून नेमबाजीमध्ये ती सिलेक्ट झाली. तर अशा सुद्धा छान केसेस आयुर्वेदाने, म्हणजे पूर्वी असं वाटायचं की बाबा जुलाब झाले, सर्दी खोकला झाले, याच्यासाठी फक्त ॲलोपॅथीच आहे किंवा आधुनिकच उपचार आहे. पण अशा रुग्णांमध्ये सुद्धा आयुर्वेदामध्ये 3 दिवस 5 दिवस छान ॲडमिट करून त्यांचे सुद्धा उपचार जे आहे कॅशलेस स्वरूपामध्ये सँक्शन्स होतात. पूर्वी आपल्याला सर्दी खोकला असं वाटलं की नाही फक्त बाबा याला ॲलोपॅथीच उपचार आहे, आधुनिकच उपचार आहेत. पण आमच्याकडे 1 महिन्याच्या बाळापासून तर 80 वर्षाच्या वृद्धापर्यंतचे रुग्ण जे आहेत हे वेगवेगळ्या आजारासाठी येतात. आता तुम्ही बघितलं असेल 23,000 रुग्ण आपण पाहिलेले आहेत आतापर्यंत. याच्यामध्ये हे सगळ्या कॅटेगरीचे रुग्ण आहेत आणि ह्या रुग्णांमध्ये आपण अतिशय उत्तमरित्या आयुर्वेदाचा उपचार करू शकतो, त्यांना अतिशय उत्तम रिझल्ट देऊ शकतो. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला कॅशलेस मेडिक्लेम. आता सपोज मी नेहमी उदाहरण देतो, बाबा माझी कंबर दुखते किंवा माझी सायटिका दुखते, याला जर मला ऑप्शन्स दिला की बाबा तुम्हाला कॅशलेस उपचार उपलब्ध आहे आणि एका ठिकाणी पैसे भरून तुम्हाला हा उपचार घ्यायचा आहे, तर अशा वेळेस मात्र कोणताही म्हणजे सामान्य माणूस कोणताही तो पहिला कॅशलेसकडेच जाईल. तर हीच सुविधा आयुर्वेदामध्ये पूर्वी नव्हती. आता ही सुविधा आपलं भारत सरकार, आयुष मंत्रालय आणि सगळं IRDA म्हणजे सगळ्याच इन्शुरन्स कंपन्या यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी हे सगळं उपलब्ध होतं आहे. याचा खरंच आमच्या आयुर्वेदिक फॅटर्निटीद्वारे सगळ्यांचं मनापासून आभार आहे की रुग्णांना ह्या गोष्टी तुम्ही उपलब्ध करून दिल्या. पण सर समजा एखाद्या रुग्णाला इन्शुरन्स मिळवण्यासाठी पॉलिसीमध्ये त्याला नेमके काय काय बदल करावे लागणार आहेत? आता बऱ्याच रुग्णांच्या जुन्या पॉलिसी असतात त्याच्यामध्ये आयुष कव्हर नसतो. आता बऱ्याचशा कंपन्यांना IRDA ने हे कंपल्सरी केलेलं आहे की तुमच्या प्रत्येकाच्या पॉलिसीमध्ये आयुष कव्हर असायला हवा. तरी सुद्धा काही कंपन्यांकडून किंवा काही कॉर्पोरेट पॉलिसी असतात ज्याच्यामध्ये हा आयुष कव्हर अंतर्भावित केलेला नसतो. तर माझं सगळ्या सामान्य जनतेला आव्हान आहे, तुम्ही ज्यावेळेस तुमची पॉलिसी रिन्युअल कराल किंवा पॉलिसी काढाल तुम्ही नवीन, त्यावेळेस कंपल्सरी तुम्ही कंपनीकडे ही मागणी करा की आमच्या पॉलिसीमध्ये आयुष कव्हर हा असला पाहिजे. मग हा आयुष कव्हरमध्ये अनेक त्याच्यामध्ये पैलू आहेत. एक पैलू असा आहे की सर्व पूर्ण सम इन्शुर्ड म्हणजे तुमचं जेवढं बिल होईल तेवढं कंपनी देणे याला सम ॲश्युर्ड असं म्हणतात. तर काही कंपन्या ह्या सम ॲश्युर्ड देतात, काही कंपन्या 10% म्हणजे बाबा सपोज तुमची 3 लाखाची पॉलिसी आहे तर ती सम ॲश्युर्डच्या 10% म्हणजे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत आयुर्वेदाचे उपचार, पंचकर्म उपचार हे कॅशलेस स्वरूपात तुम्हाला मिळू शकतात. काही कंपन्या 25% देतात म्हणजे जवळपास 75,000 तुम्हाला हे मिळू शकतं. तर तुम्ही ज्यावेळेस कोणतीही पॉलिसी नवीन काढाल किंवा तुम्ही तुमची पॉलिसी रिन्युअल कराल किंवा तुम्हाला कोणती पॉलिसी पोर्ट करायची असेल तर तुम्ही निश्चित ह्या गोष्टीचा विचार करा की त्या पॉलिसीमध्ये आयुष कव्हर आहे का. बरं. आणि आयुष कव्हर असेल तर तुम्ही ती पॉलिसी घ्यायला हरकत नाही. नक्कीच. डॉक्टर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल? प्रेक्षकांना नक्कीच सांगेल, पूर्वी बेसिकली आयुर्वेद हे उपचार महाग असतात किंवा आयुर्वेदिक उपचारांसाठी आपल्याला खिशातून पैसे भरावे लागतात अशी एक मानसिकता होती आणि आयुर्वेदाने लवकर रिझल्ट येत नाहीत अशी काही लोकांची मानसिकता होती. तर ह्या सगळ्या मानसिकता आत्ताच्या आधुनिकतेच्या काळावर ह्या सगळ्या जवळपास खोट्या ठरत आलेल्या आहेत. आपण बघत आहात आपले जे माननीय प्रधानमंत्री आहेत त्यांनी मध्ये ज्यावेळेस आयुष दिवस होता, आयुर्वेद दिवस होता, त्यावेळेस कॅनडाचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या मुलीचे डोळे गेले होते. तर ते डोळे जे आहेत ते आयुर्वेदाच्या माध्यमातून ती केरळमध्ये येऊन तिने आयुर्वेदिक उपचार करून तिचे डोळे परत आणले. सगळ्या दुनियेमध्ये म्हणजे सगळ्या जगामध्ये तिने उपचार घेतले पण तिला आयुर्वेदाच्या माध्यमातून फरक पडला. असंच सर्दीपासून तर कॅन्सरपर्यंत, हृदयरोगापासून तर किडनी रोगापर्यंत आज आमचे अनेक डायबिटीसचे रुग्ण आहेत. ह्या डायबिटीसच्या रुग्णामध्ये सुद्धा अतिशय 15 दिवसामध्ये सुद्धा आयुर्वेदाच्या माध्यमातून 11.5 12.5 ही HbA1c म्हणजे 3 महिन्याची शुगर असतानाचे रुग्णसुद्धा 6.5 ते 7.5 इथपर्यंत 3 महिन्यामध्ये त्यांचा HbA1c कमी येताना दिसतोय. 15 दिवसातच त्यांची शुगर कमी येताना दिसते. मूळव्याधसारखे आजार असतील, सांध्यांचे आजार असतील, मणक्यांचे आजार असतील, ह्या सर्वांवर आयुर्वेद अतिशय उत्तमरित्या रिझल्ट्स देताना दिसतोय. तसेच ॲटोइम्युन डिसीज आहेत जसे की शीतपित्त म्हणजे अंगावर गांध्या येणं असेल, सोरियासिस असेल,
सांध्यांचे विकार असतील, SLE असेल किंवा लायकन प्लॅनेस सारखे आजार असतील, तर हे सगळे ऑटोइम्युन डिसीज जे आहेत याच्यावर सुद्धा आयुर्वेदाच्या माध्यमातून उत्तम उपचार देता येतात. ते सुद्धा तुम्हाला कॅशलेस स्वरूपामध्ये. मध्ये माझ्याकडे एक एव्हियनचे रुग्ण बरेचसे माझ्याकडे असतात. एव्हियन म्हणजे जे काही आपला खुबा असतो त्याला जो रक्त सप्लाय करणारे जे रक्तवाहिन्या असतात त्याच्यावर बेसिकली त्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊन रक्त सप्लाय त्या खुब्याकडे जात नाही आणि त्याचा परिणाम म्हणून तो खुबा झिजायला लागतो आणि त्याच्यावर ऑपरेशन हा एवढाच एक पर्याय असतो. तर मग त्यामध्ये सुद्धा आपण अतिशय उत्तम रित्या रिझल्ट देऊ शकतो. अशा अनेक केसेसला कॅशलेस पंचकर्म उपचार हे सँक्शन झालेत एव्हियनसाठीचे. तर अशा रुग्णांनी सुद्धा जे एव्हियन आहे अशा रुग्णांनी सुद्धा किंवा गाऊट आहेत, ॲसिड्स वाढल्यामुळे हा निर्माण होणारा आजार आहे, अशा सर्व रुग्णांवर आपल्याला अतिशय उत्तमरित्या आयुर्वेदिक उपचार घेता येतात. साधे सर्दी आहे, दमा आहे, खोकला आहे याच्यासाठी सुद्धा आयुर्वेदिक उपचार घेता येतात आणि ह्या आयुर्वेदिक उपचार तुम्हाला कॅशलेस स्वरूपात सुद्धा मिळू शकतात जर तुमच्या पॉलिसीमध्ये आयुष कवर असेल तर. माझं सर्वसामान्यांना हीच विनंती आहे की तुम्ही निश्चितच आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार घ्या आणि आता निश्चिंत व्हायला हरकत नाही. नक्की सर, आज तुम्ही हितगुजमध्ये आलात आणि प्रेक्षकांना आयुर्वेद व पंचकर्म उपचारांसाठी कॅशलेस सुविधा तुमच्या इथे कशा पद्धतीने उपलब्ध आहे यावर योग्य माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार आहेत. धन्यवाद. धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.